नमस्कार, महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। वडगाव शहरीतील सामाजिक हितासाठी गायरान जागेच्या मालकी हक्कासाठी सर्व ग्रामस्थांनी मिळून आज ठिय्या आंदोलन केले आहे। हे ठिय्या आंदोलन गेल्या 5 दिवसापासून सुरू आहे। या आंदोलनात राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, भजनी मंडळी व समस्त ग्रामस्थ तसेच वडगाव शहरीकर या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आहे। हे आंदोलन वडगाव शहरीतील गायरान जागेच्या संदर्भात गेल्या 5 दिवसापासून चालू आहे। या आंदोलनात माजी आमदार जगदीश मुळीक, नगरसेविका कविताताई गलांडे, नगरसेविका श्वेताताई गलांडे उपस्थित होत्या। या आंदोलनाला जगदीश मुळीक यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले। ही गावची जागा आहे, गावालाच मिळाली पाहिजे असे ठाम मतही जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले। त्याकरिता गावकऱ्यांचे हक्क मिळवण्यासाठी मला जे प्रयत्न करता येईल ते मी सर्व प्रयत्न करेल असंही जगदीश मुळीक यांनी म्हटलं आहे। तसेच श्वेताताई गलांडे व कविताताई गलांडे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे। तर ऐकूया ते नेमकं काय म्हणाले। आज वडगाव शहरी ग्रामस्थांच्या वतीनं वडगाव शहरी गावठाणमध्ये आंदोलन चालू आहे। वडगाव शहरी गावठाणमध्ये गायरांची जी जमीन आहे त्या गायरांच्या जमिनीचा वरती जो अधिकार आहे तो गावचा असला पाहिजे। गावच्या सोयीसुविधांसाठी इथे ज्या जत्रा असतात किंवा तालीम असते किंवा अन्य खेळासाठी लोकांना मैदानं पाहिजेत, अशा प्रकारचा जो उपयोग आहे एकूणात गावच्यासाठीच उपयोग या जागांचा झाला पाहिजे असं ग्रामस्थांचं आणि माझं म्हणणं आहे। आणि यासाठी ग्रामस्थांनी सरकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज दिलेत। मी देखील कलेक्टर असतील किंवा संबंधित अधिकारी असतील यांच्याशी गावच्या विषयामध्ये बोलणार आहे। आजचं उपोषण जे आहे तासाभराचं लाक्षणिक उपोषण, त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे। एवढंच नव्हे तर मी एक गावचा सदस्य म्हणून या उपोषणामध्ये सहभागी आहो। या सगळ्या आमच्या बंधूंच्या खांद्याला खांदा लावून या उपोषणामध्ये सहभागी झालो आहे आणि मला वाटते पुढच्या काळामध्ये आम्ही सर्वजण मिळून गावच्या विकासासाठी, गावाला ही जागा मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू। जी गायरांची जागा आहे ती गायरांच्या जागेसाठी आम्ही प्रयत्न करू। मी नगरसेविका श्वेता मुकुंद गलांडे। आज या ठिकाणी आमचं ग्रामदैवत भैरवनाथ त्या ट्रस्टच्या वतीने इथं गेले बरेच दिवस झालं आंदोलन चालू आहे। तरी माझा एक ग्रामस्थ म्हणून, एक नगरसेविका म्हणून पूर्ण पाठिंबा आहे। शक्य होईल तेवढं मी यामध्ये सहभागी घेणार आहे आणि मदत करणार आहे। जर ह्यातूनही जर काहीच झालं नाहीच तर आम्ही कलेक्टरजवळ सोबत बसून चर्चा करून त्यातून काहीतरी निर्णय घेऊ। वडगाव शहरीत गावठाणात आंदोलन चालू झालं आहे। आज आंदोलनाचा 5वा दिवस आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर, भैरवनाथ मंदिर, काळूबाईचं मंदिर, असे बरेच ठिकाणी मंदिरं आहेत। पिराचं मंदिर आहे। ही जागा गावकरी मागतात, तर आमची विनंती आहे गावकऱ्यांना ही जागा मिळालीच पाहिजे। त्याकरता आंदोलन चालू आहे। असंच आंदोलन पुढेही चालू राहील। त्याच्याकरता नगरसेवकांचा काही सपोर्ट लागत असेल तर ते आम्ही करू शकतो, पण ह्याची जिल्हा अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी अशी विनंती। मी शोभा शिवाजी गलांडे ग्रामस्थ आहे। वडगाव शहरीमध्ये बरेच वर्षापासून हा प्रश्न जो आहे जागेचा, म्हणजे काळूबाईचं तिथं देवस्थान आहे, पीर साहेबाचं तिथं मंदिर आहे एक, त्याशिवाय नागोबाचं आम्ही दरवर्षी नागपंचमीला तिथं पूजेला जातो, ते पण देवस्थान तिथं आहे, एक विहीर आहे आणि याशिवाय तालमीसाठी ती जागा तिथं नवीन असे तरुण वर्ग तिथं व्यायामासाठी जातो। ती जागा म्हणजे गावासाठी द्यावी अशी मी विनंती करते आणि खूप गरजेचं आहे, कारण ह्या ज्या जागा आहे गायरानेच्या, ह्या जागा मिलिटरीसाठी त्यांनी विचार न घेता जिल्हा अधिकाऱ्यांनी वाटप केलेलं आहे। तिथं कुणीही मिलिटरीचे लोक येऊन राहिलेले नाही आहे। त्या जागा विकतात ते दुसऱ्याला। त्यापेक्षा जर गावासाठी जर ह्या गावात दिल्या तर गावाचं हित होईल आणि फार गरजेचं आहे। तरी आम्हाला म्हणजे हे आंदोलन त्यासाठी आहे। जर हे आंदोलन करूनही त्यांनी जर हा विचार घेतला नाही तर आम्ही पुढे जाऊन अजूनही आंदोलन करू शकतो। आज मी त्यांचं खूप वर्षापासून बघते, त्यांनी खूप मेहनत घेतलेली ह्या तालमीसाठी। आज म्हणजे त्यांचं तरुणपण इथंच गेलेलं आहे, तर त्याची इतकी कळकळीची इच्छा आहे ना की हे तालमीची जागा त्याला मिळलीच पाहिजे। आणि हे सगळे म्हणजे अख्ख्या गावकऱ्यांची इच्छा आहे। ही जर जागा गेली तर नंतर जत्रा होणार नाही,
किंवा कोणतेच कार्यक्रम होणार नाही गावाचे. त्यासाठी सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे की ही जागा आम्हाला मिळलीच पाहिजे. 5 दिवस झालं चाललेलं आहे. जर झालं नाही तर आम्ही आमरण उपोषण करण्यासाठी तयार आहोत सगळेजण.